स्वामी भक्तांचे अनुभव भाग 6. माझं भविष्य सांगताना एक मजेदार किस्सा श्री स्वामींनी सांगितला तो असा. तू लेंगा झब्बा घालून पेटी शिकायला जात होतास तीच तुझी खरी विद्या. चंचल स्वभावामुळे तू ती सोडून दिलीस, नाहीतर तू दुसरा हार्मोनियम वादक गोविंदराव टेंबे झाला असतास, वगैरे वगैरे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, श्री स्वामींच्या 13व्या दिवशी मी पांगरे आश्रमात गेलो होतो. मुंबईहून निघताना श्री स्वामींचा एक फोटो बरोबर घेऊन गेलो होतो. स्नान वगैरे आटोपून श्री स्वामींचा फोटो श्री स्वामींच्या गादीवर ठेवला आणि देह ठेवण्यापूर्वी म्हणजे दिनांक 11 जून 1970 रोजी रात्री 11:30 वाजता श्री स्वामींचं दर्शन घेण्यास गेलो असता मला म्हणाले होते, मी शिवानंद स्वामी इथेच आहे, असं त्रिवार सांगितलं होतं. त्याची आठवण होऊन मला भरून आलं. आपण इथेच आहोत असं मला आपण त्रिवार सांगितलं होतं. आज तुम्ही मला आता दिसत नाही, मग खरं काय समजायचं? इतकं म्हणून मी माझं डोकं गादीवर ठेवलं आणि काय चमत्कार, मला असं गदागदा हलवलं की ताबडतोब श्री स्वामींची क्षमा मागणं भाग पडलं. आपण इथेच आहोत याचं प्रत्युत्तर दिलं. आणखीन काय पाहिजे? माझी श्रद्धा आणखी दृढ झाली. प्रत्येक वेळी वेगवेगळे अनुभव येत होते. आश्रमात गेल्यावर माझं मन मला नेहमीच सांगे, पण एकदा या प्रचितीचा कहर झाला. 2-3 दिवस माझा पांगरे आश्रमात मुक्काम होता, पण एकाही गोष्टीचा दृष्टांत झाला नाही. जाताना श्री हरिहरेश्वराचं दर्शन घेऊन पाटाच्या पाण्याकडून वर येत असताना समोर पिवळा जर्द नाग फडा काढून उभा. अंगातून वीज चमकून गेली. डोळे मिटले आणि हात जोडून नमस्कार केला. डोळे उघडले तेव्हा ती स्वारी पुन्हा केतकीच्या बनात नाहीशी झाली होती. तेव्हापासून श्री स्वामींना प्रार्थना केली की यापुढे मला कोणतीही प्रचिती नको. एकदा मी श्री आबा देसाईंच्या कानात रात्री 8:30च्या सुमारास बोललो की आपण उद्या सकाळी उठून राजापूरच्या गंगेला जायचं. दुसऱ्या दिवशी महाशिवरात्र होती. मी लवकर उठून तोंड धुण्यासाठी खोलीबाहेर पडलो तोच श्री स्वामींनी खुणेने मला आपल्याकडे बोलवलं आणि म्हटलं, तू जे त्याच्या कानात रात्री सांगितलंस ते मला समजलंय. तरी आज आपण गंगेवर न जाता रुद्राक्षाची माळ हाती धरावी. मी म्हणालो, मी कधी रुद्राक्षाची माळ हाती घेतलेली नाही. त्यावर ते म्हणाले, ती कशी धरायची ती मी तुला शिकवतो. त्याप्रमाणे आम्ही सर्व भक्त मंडळी श्री स्वामींच्या बरोबर मंदिरात गेलो. श्री स्वामींनी श्री हरिहरेश्वराची प्रार्थना केली. हे हरिहरेश्वरा, माझ्या सर्व लायक भक्त मंडळीस तू सुखी ठेव. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, मी आबा देसाई, निळू राजाध्यक्ष वगैरे मंडळी महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी गंगेच्या दर्शनास गेलो. जाताना श्री स्वामी म्हणाले, गंगेचं दर्शन घेऊन यावं, इकडे तिकडे जाऊ नये. जाताना आम्हाला एसटीचा लाभ मिळाला, परंतु येताना गाडी नव्हती. त्यामुळे पुन्हा भर दुपारी चालत निघालो. 1.5-2 मैल चाललो असू श्री आबा देसाई थकले आणि वाटेतच बसले. म्हणाले, तू माझ्यासाठी महाराजांना गाडीची सोय करायला सांग. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्यावेळी पांगरे गावी जाणारा एक ट्रक आम्हास भेटला आणि त्यामध्ये बसून आम्ही आश्रम गाठला. आश्रमात गेल्याबरोबर श्री स्वामींनी मला विचारलं, काय रे, मी पाठवलेली गाडी मिळाली का?